नमस्कार मित्रांनो, मी सुरेश मुरलीधर कोडितकर. यूट्यूबवर जो आपला अन्नवट वाट नावाचा चॅनल आहे, त्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, आज मी नेहमीप्रमाणे एक वेगळा विषय घेऊन तुमच्या पुढे आलो आहे. आणि हा विषय आपल्या धार्मिक बाबींशी निगडीत असला तरी तो आपल्या श्रद्धा भक्ती या अनुषंगाने निसर्ग संवर्धनाच्या कामातसुद्धा हातभार लावत आहे. आता आपल्याला माहिती आहे की आपलं विठू रखुमाई हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. आणि विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक पंढरपूरच्या दिशेने येत असतात. आणि विठ्ठल आणि रखुमाईचं दर्शन घेऊन धन्यता अनुभवत असतात. पंढरपूरला येणे, चंद्रभागेत स्नान करणे, पुंडलिकाचे दर्शन घेणे, त्याच्यानंतर विठ्ठल मंदिराच्या पायऱ्यांजवळ संत मांदियाळ्यांचं दर्शन घेणे आणि त्यानंतर पुढे विठ्ठलाच्या दर्शनाला मार्गस्थ होणे, त्याच्यानंतर रखुमाईच्या दर्शनाला जाणे, प्रदक्षिणा करणे, ह्या सगळ्या गोष्टी तिथे होत असतात. आणि भाविकांच्या सेवेत कुठलीही कमतरता राहू नये यासाठी मंदिर प्रशासन आपापल्या परीने प्रयत्न करत असतं. परंतु एकादशीच्या काळात किंवा यात्रा उत्सवाच्या काळात, विशेषतः आषाढी एकादशी असेल, कार्तिकी एकादशी असेल, चैत्र एकादशी असेल, माघी एकादशी असेल, या काळात भाविकांची गर्दी अफाट होते. आणि इतर दिवशीसुद्धा सरासरी 50,000 भाविक दर्शनासाठी येत असतात. आता एवढे सगळे भाविक दर्शनासाठी येतात आणि ते आपल्या विठ्ठल रखुमाईला डोळे भरून पाहतात. आणि यासोबतच ते विठ्ठलासाठी, रुक्मिणीसाठी आपापल्या आवडीनुसार, आपापल्या ऐपतीनुसार हार, फुले, नारळ, बुक्का, प्रसाद अर्पण करत असतात. आता आपल्याला माहिती आहे की विठ्ठलाला किंवा एकादशीला आपण तुळशीच्या पानांचा सुंदर असा हार तयार करतो. तुळशीपासूनच आपल्या गळ्यात जी माळ घालतात, माळकरी आपण ज्यांना असं म्हणतो की तुळशीची माळ गळा, त्या तुळशीच्या पानांपासून तयार केलेला सुंदर हार विठ्ठल रखुमाईला अर्पण केला जातो. मग त्यासोबत फुले असतील, फुलांचे हार असतील, आणखी काही साहित्य असेल, हार, फुले, तुळस, हे सगळं विठ्ठलाच्या चरणी अर्पण केलं जातं. आता विठ्ठलाच्या चरणी अर्पण करायचं हे जे पूजा साहित्य आहे, हे पूजा साहित्य भाविकांकडून अर्पण केल्यानंतर कालांतराने ते बाजूला घेतलं जातं आणि त्याची वाटचाल ही निर्माल्याच्या दिशेने होते. एवढं काही टन निर्माण होणारं हे निर्माल्य करायचं काय? म्हणजे मी जे सुरुवातीला म्हणालं की हा भाविकांच्या श्रद्धेचा, भाविकांच्या भक्तीचा विषय असला तरी तो कालांतराने पर्यावरणाकडे येतो. आणि पर्यावरणाचं काम काय आहे की टाकाऊ ज्या गोष्टी आहेत त्याच्यापासून टिकाऊ गोष्टी तयार करणे, म्हणजे बेस्ट फ्रॉम वेस्ट. तर अशी ही संकल्पना घेऊन पुढे जात असताना सुरुवातीला ह्या निर्माल्याचा उपयोग कंपोस्टिंग करून खत निर्मितीसाठी व्हायचा आणि ते खत शेतकऱ्यांना मोफत उपलब्ध करून दिलं जायचं. परंतु नंतर अशी एक संकल्पना पुढं आली, म्हणजे या संकल्पनेचे जे प्रणेते आहेत, युवा उद्योजक ऋषिकेश भट्टड यांनी ही संकल्पना पुढे आणली की आपण खत करतोय ती चांगलीच गोष्ट आहे, पण खतासोबतच जर आपण सुगंधी अगरबत्ती म्हणजे उदबत्ती तयार करण्याचा प्रयत्न केला तर काय हरकत आहे. तर हा एक वेगळा प्रयोग होईल या दृष्टीने त्यांनी हा प्रस्ताव मंदिर समितीला सादर केला. आणि मंदिर समितीने सुद्धा ह्या अभिनव प्रस्तावाचं स्वागत करून त्यांना परवानगी प्रदान केली. आणि मग हा पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि परिवाराच्या देवालय परिसरात जमा होणाऱ्या निर्माल्यावर प्रक्रिया करून उदबत्ती तयार करण्याचा ह्या प्रयोगाला हरिभक्तपरायण गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. आता हे जे मंदिरात अर्पण केलेली तुळशी आहे
त्या तुळशीची पानं असतील, फुलं असतील, मंजिऱ्या असतील, त्याच्यापासून ही उदबत्ती तयार करायची होती. आणि सुरुवातीला ही तुळस ही सगळी उन्हात वाळवली जाते. आणि ही तुळस उन्हामध्ये वाळवल्यानंतर साधारण 1 किलो तुळस असेल तर त्याच्यापासून 150 ग्रॅम पावडर, म्हणजे ज्याला आपण चूर्ण म्हणतो, ती चूर्ण प्राप्त होते. आणि ह्या चूर्णामध्ये चंदन असेल, निशिगंध असेल, इतर नैसर्गिक पदार्थ मिसळून त्याच्यापासून ती उदबत्ती तयार करते. आणि उदबत्ती ती अशी पाटावर हे करून, त्याचं जे मिश्रण असतं, पीठ असतं, ते व्यवस्थित मिक्स करून ती अशी बारीक ह्याच्यात गोळ्यांमध्ये हे करून ती काडी, त्याच्यामध्ये काडीला तो लगदा असतो तो व्यवस्थित हे करावा लागतो, आकार द्यावा लागतो. आणि त्या उदबत्त्या वाळवाव्या लागतात. आता ह्या उदबत्तीमध्ये सगळे सुगंधी नैसर्गिक रंग मिसळण्यात आले. सुगंधी असं जे चंदन आहे, निशिगंध आहे, त्याची जी काय म्हणजे द्रव स्वरूपात असेल किंवा पावडर स्वरूपात, चूर्ण स्वरूपात असेल, ते घटकसुद्धा एकत्रित करून 4 प्रकारात ही अगरबत्ती तयार करण्यात आली. आणि या अगरबत्तीच्या एका जे पाकिट आहे 50 ग्रॅमचं, 100 ग्रॅमचं किंवा काय 200 ग्रॅमचं असेल, 100 ग्रॅमचं आपण पकडूया, त्याची किंमत फक्त 50 रुपये आहे. आणि विठ्ठलाच्या चरणी अर्पण केलेल्या तुळशीच्या पानांपासून बनवलेलं हे सुगंधी अगरबत्तीचं जे काही हे आहे, उत्पादन आहे, किंवा भाविकांसाठी ती एक प्रकारची भेटच आहे, उपहार आहे. आणि भाविक तो आनंदाने खरेदी करून आपल्या घरी घेऊन जातात. म्हणजे आपणच विठ्ठलाला जे हार, फुले अर्पण केले आहे, त्याचंच ज्याला आपण रिटर्न गिफ्ट म्हणतो, ते विठ्ठल रुक्मिणी आपल्याला परत करतायत. आणि ते रिटर्न गिफ्ट एवढं चांगलं आहे की ते पर्यावरणपूरक आहे, नैसर्गिक आहे, आणि दुसरी गोष्ट त्याला सुगंधसुद्धा आहे. त्यामुळे भाविकांमध्ये याबद्दल एक अत्यंत समाधानाची, अत्यंत आनंदाची भावना आहे. आणि म्हणजे ते टाकाऊ जे आहे नैसर्गिक निर्माल्य, ते वाया न जाता त्याच्यापासून खतसुद्धा तयार होतं. आणि आता अगरबत्ती, उदबत्ती तयार होत आहे. 4 त्याचे सुगंधी प्रकार आहेत आणि भाविकांच्या पसंतीस ते उतरत आहेत. आणि जमा होणाऱ्या निर्माल्याची योग्य विल्हेवाट लागत आहे. त्यामुळे या अभिनव प्रयोगाचं आपण कौतुक करायला हवं. पंढरीतील निर्माल्याचा उदबत्ती म्हणून सदुपयोग आणि त्यातसुद्धा सुगंधी उदबत्ती असा हा जो प्रकार आहे, त्याचं आपण कौतुक करूया. या निमित्ताने पंढरपूरचं स्मरण होतं आहे. विठ्ठल रखुमाई चरणी आपला नमस्कार अर्पण करूया. म्हणजे मी आधी सांगितलं, निर्माल्याचा सदुपयोग, पर्यावरणपूरक, खतनिर्मिती, उदबत्ती निर्मिती, आणि या छोट्याशा कामाच्या माध्यमातून 10 महिलांना, स्थानिक महिलांना रोजगार प्राप्त झालेला आहे. ही सुद्धा आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे एक छोटीशी गोष्ट, म्हणजे आपली भक्ती, श्रद्धा याला इतर काही चांगल्या आयामांची जोड दिली तर किती सकारात्मक गोष्टी घडू शकतात, याचं हे अत्यंत विधायक असं उदाहरण आहे. या निमित्ताने मला तुम्हाला सांगायचं आहे. तर तुम्हाला ह्या सुगंधी कामाबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये लिहून सांगायला विसरू नका. आपला हा यूट्यूब चॅनल अनवट वाट जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा चॅनल जाऊ द्या. आणि अशा वेगळ्या विषयावरील व्हिडिओ पाहण्यासाठी, वेगळ्या वाटेवर चालण्यासाठी माझ्याशी जोडले राहा, एवढीच माझी तुमच्या चरणी प्रार्थना आहे. आपल्या या कामाला विठ्ठल रखुमाईचा आशीर्वाद लाभलेला आहे, याबद्दल मनात कुठल्याही प्रकारची शंका असू नये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन, जय हरी. धन्यवाद.